आज आपण असं सूप बनवणार आहोत ज्याने आपलं बाळ अगदी तंदुरुस्त होईल। तुमचं बाळ खूप कमजोर असेल तर हे सूप त्याला नक्की द्या। बाळाची इम्युनिटी वाढेल, बाळाचं वजन वाढणार आहे। हे हेल्दी सूप तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे, कारण की मी व्हिडिओमध्ये सगळे शेवटपर्यंत फायदे सांगत असते। आज आपण बनवणार आहोत शेवग्याचं सूप। तर इथे शेवगा मी घेतला आहे आणि मूग डाळ घेतली आहे। उन्हाळ्यामध्ये शेवगा थोडा गरम ठरू शकतो, पण मूग डाळ आपल्याला जास्त घ्यायची, कारण मूग डाळ पचायला हलकी आहे आणि थंड देखील आहे। त्यामुळे इथे मी थोडंसं आता त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे, हळद टाकून घेतले आहे आणि कुकरला आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला शिजून छान इथे घ्यायचं आहे। ड्रमस्टिकमध्ये भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढतात आणि बाळ आजारी पडत नाही। वेट गेनसाठी मदत ठरतं। मूग डाळ प्रोटीन भरलेली असते, त्यामुळे बाळाचं वजन वाढतं आणि पचायला हलकं आहे। हे सूप बाळाच्या पोटासाठी खूप हलकं आहे, त्यामुळे डायजेशन सुधारते बाळाचं। कॉन्स्टिपेशनचा बाळाला त्रास होत नाही। आता याला छान आपण मिक्सरला काढून घेऊयात आणि मिक्सरला काढल्यानंतर चाळून घेणे याला फार गरजेचं आहे। याने हाडे मजबूत होतात। शेवगामध्ये कॅल्शियम जास्त असतं, जे बाळाचे हाडे मजबूत करायला मदत करतं आणि एनर्जी वाढवतो। हे सूप बाळाला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवतो आणि जसं की बाळ अगदीच अशक्त आहे, बाळाचं वजन वाढत नाहीये, तेव्हा तुम्ही हे बाळाला सूप देऊ शकता। पहिल्यांदा देत असाल तर शेवग्याच्या शेंगा तुम्ही अगदी 1-2 टाकला तरी चालेल आणि हे सूप तुम्ही 6 महिने ते 2 वर्षाच्या बाळापर्यंत देऊ शकता। इथे आता आपण याला चाळून घेऊयात आणि पहिल्यांदा देत असेल ना, अगदी 2 ते 3 चमचे तुम्ही द्या। बघा बाळाला गॅस तर होत नाही ना, बाळाला कुठली ॲलर्जी तर नाही ना शेवग्याच्या शेंगाची, आणि जर बाळाला पचलं तर 2-3 दिवसांत तुम्ही शेवग्याची क्वांटिटी जरा जास्त वाढू शकता। आणि इथे सूप पहा, इथे मी असं चाळून घेतलेलं आहे। आता याला आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊयात। एवढं सूप बाळ कसंही सहज संपवतं आणि 6, 7, 8 महिन्याचा बाळ असेल ना, ते जास्त काही खात नाही। 2 ते 3 चमचे ते खातात आणि फुरफुर करतात, कारण की त्यांना असं ना एक टेस्ट आपण त्यांना देत असतो, म्हणून ते जास्त काही खात नसतात। 2 ते 3 चमचे पुरेच आहे। पहिल्यांदा तसं तर कमी प्रमाणात द्या आणि इथे आपलं सूप पाहत असाल की रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बाळाला अशा पद्धतीने देऊ शकता। शेवग्याच्या शेंगा कमी टाका, मूग डाळ जास्त टाका आणि सालीवाली डाळ टाकू नका, बिना सालीवाली टाका, जेणे बाळाला अगदी सहज अजून पचले जाईल। ते सालीवाली थोडीशी पचायला अवघड जाते आणि असं आपलं सूप बनवून इथे तयार आहे। तुम्ही बेबीला देऊ शकता। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की रोज आपल्या बेबीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा। चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, थँक्स फॉर वॉचिंग।